नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच विरोधाभासी अशा राजकीय चित्राचा वेध घेणार आहोत. देशाच्या दोन भिन्न दिशांना असलेली दोन राज्य, एकीकडे दक्षिणेकडचं केरळम आणि दुसरीकडे ईशान्येकडचं आसाम. या दोन्ही राज्यांमधली राजकीय परिस्थिती म्हणजे अक्षरशः दोन टोकांची कहाणी आहे. तर चला या राजकीय समीकरणांच्या खोलात जाऊया. आता इथे सगळ्यात मोठं गूढ समोर येत आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA नंतरच्या या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत मतदारांनी अक्षरशः विक्रमी गर्दी केली आहे. विचार करा, केरळमध्ये जवळपास 79% तर आसाममध्ये तब्बल 85% अधिक मतदान झालंय. बापरे, इतक्या प्रचंड प्रमाणात झालेल्या या मतदानाचा कल नेमका कोणाच्या बाजूने झुकेल, याचा फायदा नक्की कोणाला होणार? डावे, काँग्रेस की भाजप? हा प्रश्न खरोखरच उत्कंठा वाढवणार आहे. पुढच्या काही मिनिटात आपण या दोन राज्यांचं सद्यस्थितीतील राजकीय चित्र, त्यांचा मागील निवडणुकांचा इतिहास आणि अर्थातच ताजे एक्झिट पोल पाहणार आहोत. आणि अगदी शेवटी या सगळ्या डेटावरून नेमका काय निष्कर्ष निघतो हे सुद्धा स्पष्ट होईल. तर सर्वात आधी या दोन राजकीय टोकांच्या कहाणीची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया. केरळमचं वैशिष्ट्य सांगायचं तर इथे ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच डावे पक्ष आणि काँग्रेस यांचीच मजबूत पकड राहिली आहे. इथे भाजपला अजूनही आपले पाय रोवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. पण दुसरीकडे आसामचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. आसाम हा आता भाजपचा अत्यंत भक्कम बालेकिल्ला बनलाय. सध्या राज्यात त्यांचेच मुख्यमंत्री सत्तेवर आहेत आणि तिथे त्यांची मुख्य थेट लढत आहे ती काँग्रेससोबत. आता एक्झिट पोलचे आकडे पाहण्यापूर्वी केरळममधील 2021च्या विधानसभा निवडणुकांचं चित्र कसं होतं ते पाहणं गरजेचं आहे. इथे सर्वात महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा आकडा 79.63%. केरळमधील मतदारांनी एवढ्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपला हक्क बजावला होता. आणि तुम्हाला माहितीच असेल, लोकशाहीतील हा एवढा मोठा सहभागच नेहमी पुढच्या समीकरणांचा पाया ठरतो. आता 2021चा तो स्पष्ट जनादेश पहा. एकूण 140 जागांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता असते. त्यावेळी पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांच्या LDFने तब्बल 99 जागा जिंकून एकतर्फी बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसच्या UDFला 41 जागांवर समाधान मानावं लागलं आणि भाजप-प्रणीत NDAला ह्या निवडणुकीत आपलं खातंही उघडता आलं नव्हतं. हा झाला इतिहास. पण आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ते आगामी सत्ता स्थापनेकडे. पाहूया एक्झिट पोलचे ताजे अंदाज काय सांगतायत. पहिल्या दोन प्रमुख एक्झिट पोल्सनी दिलेले आकडे अत्यंत लक्षवेधी आहेत. ॲक्सिस माय इंडियाच्या मते काँग्रेसच्या UDFला 78 ते 90 जागा मिळू शकतात, तर चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार त्यांना 72 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. थोडक्यात सांगायचं तर या दोन्ही संस्थांच्या मते काँग्रेस आघाडी बहुमताचा 71चा आकडा सहज पार करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पण खरी गंमत पुढे आहे. मॅट्रिक्स, टाइम्स नाऊ JVC आणि P-मार्क या उर्वरित तिन्ही संस्थांचे आकडे जर आपण पाहिले तर लढत अत्यंत अटीतटीची असल्याचं चित्र समोर येतं. या तिन्ही संस्थांच्या मते काँग्रेस आघाडी बहुमताच्या अगदी काठावर म्हणजेच 71च्या आसपास लिंगाळताना दिसत आहे. डाव्या पक्षांची LDF देखील अत्यंत प्रबळ आव्हान देत आहे, मात्र कल किंचित का होईना काँग्रेसच्या बाजूने झुकलेला दिसतोय. दक्षिणेकडून आता थेट जाऊया ईशान्येकडे. आसाममधल्या 2021च्या विधानसभा निवडणुकांचं चित्र नेमकं कसं होतं? आसाममधील मतदानाचा हा आकडा पाहिल्यावर खरोखरच थक्क व्हायला होतं. जवळपास 86% मतदान. एवढा प्रचंड जनसहभाग जेव्हा नोंदवला जातो तेव्हा साधारणपणे निकाल कोणत्याही एका बाजूने मोठ्या फरकाने झुकण्याची दाट शक्यता असते. आणि 2021मध्ये आसाममध्ये अगदी तेच घडलं. एकूण 126 जागांच्या विधानसभेत 64चा बहुमताचा आकडा सहज पार करत हिमंत विश्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप-प्रणीत NDAने तब्बल 75 जागांवर विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेस आणि मित्रपक्षांना 50 जागा मिळाल्या. हा एक अत्यंत स्पष्ट असा जनादेश होता. मग आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष पुन्हा एकदा मुसंडी मारणार का? पाहूया एक्झिट पोलचे आकडे. इथे ॲक्सिस माय इंडिया आणि टाइम्स नाऊ JVC ह्या दोन्ही प्रमुख एक्झिट पोल्सचे अंदाज पहा. यानुसार भाजपला 88 ते 100 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. बहुमताचा आकडा फक्त 64 असताना हे आकडे म्हणजे भाजपसाठी आसाममध्ये एक अत्यंत मोठा आणि एकतर्फी विजय असल्याचे संकेत देत आहेत. P-मार्क
मॅट्रिस आणि पोल डायरी या इतर तिन्ही संस्थांचे अंदाजेही आपण तपासून पाहू. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तिन्ही पोल्स पहिल्या 2 पोल्सशी पूर्णपणे सहमत आहेत. या सर्व संस्थांच्या मते आसाममध्ये भाजपचं वर्चस्व निर्विवादपणे कायम राहणार असून त्यांना अतिशय आरामात बहुमत मिळताना दिसतंय. थोडक्यात सांगायचं तर सर्व 5 एक्झिट पोल्समध्ये आसामसाठी 100% एकवाक्यता दिसून येतेय. तर मग ह्या सर्व 10 एक्झिट पोल्सचा अंतिम सारांश नेमका काय सांगतोय? हा सारांश खऱ्या अर्थाने या 2 टोकांच्या कहाणीवर शिक्कामोर्तब करतोय. एका बाजूला केरळमध्ये श्वास रोखून धरायला लावणारी अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळतेय, जिथे काँग्रेस आघाडी अगदी काठावर का होईना पण बहुमत मिळवेल असा अंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला आसामचं चित्र पूर्णपणे एकतर्फी आहे, जिथे सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत परत येण्याची दाट शक्यता सर्वच एक्झिट पोलनुसार व्यक्त केली जाते. पण शेवटी हे सर्व केवळ एक्झिट पोलचे अंदाज आहेत. मुख्य आणि खरा प्रश्न हा आहे की 4 मे रोजी जेव्हा प्रत्यक्ष निकाल हाती येतील तेव्हा हे आकडे वास्तवात उतरतील का? या संपूर्ण डेटावर आणि राजकीय परिस्थितीवर आधारित तुमचं स्वतःचं निष्पक्षपाती विश्लेषण काय सांगतं? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की मांडा. आम्हाला ते वाचायला नक्कीच आवडेल. आणि प्रत्यक्ष निकालाची वाट पाहत असताना अशाच सविस्तर माहितीसाठी जोडलेले रहा.